जालन्यातील गांधी चमन महिला बाल रुग्णालयात जन्म दाखल्यासाठी नागरिकांचा हेलपाटा। मराठा आंदोलक किशोर मरकड यांचा आंदोलनाचा इशारा। जालन्यातील गांधी चमन येथील जिल्हा महिला व बाल रुग्णालयात जन्म दाखले वेळेत मिळत नसल्यामुळे नातेवाईकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय। बाळाच्या जन्मानंतर 30 दिवसात प्रमाणपत्र देणं बंधनकारक असतानाही अनेक पालकांना 6 महिने रुग्णालयाच्या फेऱ्या माराव्या लागत असल्याची तक्रार आहे। या संदर्भात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचे सहकारी किशोर मरकड यांनी रुग्णालय प्रशासनास तातडीने जन्म दाखले देण्याबाबत कठोर भूमिका घेत चेतावणी दिली की प्रमाणपत्रे त्वरित दिली नाही तर उग्र आंदोलन छेडलं जाईल। माध्यमांशी बोलताना मरकड यांनी जिल्हा स्त्री रुग्णालयाचे प्रमुख डॉक्टर गवारे यांच्यावरही निशाणा साधला। डॉक्टर गवारे हे नियम दाखवण्यात पटाईत आहेत, पण नागरिकांच्या समस्या सोडवण्यात त्यांचं काम शून्य आहे असा आरोप त्यांनी केलाय। या संपूर्ण प्रकरणामुळे रुग्णालय प्रशासनाच्या कामकाजावर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। खरं पाहायला गेलं तर अशा अनेक तक्रारी त्या ठिकाणी सामाजिक क्षेत्रात, राजकीय क्षेत्रात लोक करतात, सामान्य लोक करतात, परंतु कुणीही त्याची दखल घेत नाही। त्याचं एक छोटंसं उदाहरण आता आपण पाहतायत की इथं अनेक बांधवांचे फोन आले की आम्हाला जन्म प्रमाणपत्र मिळत नाही। आता आपण सध्या आहोत जिल्हा स्त्री रुग्णालय जालना चमन या ठिकाणी, आणि या हॉस्पिटलचे जे काही गवारे म्हणून आहेत त्यांचं या गोष्टीकडे शून्य लक्ष आहे। म्हणजे गेल्यानंतर माणसाला फक्त नियम सांगण्यात ते अतिशय पटाईत व्यक्ती आहे, परंतु ऍक्च्युअली कार्यपद्धती त्यांचा याच्यामध्ये फार डिफरंट आहे। म्हणजे आता आपण जस्ट 2 गोष्टी तुम्हाला मी सांगू शकतो की 30 दिवसापर्यंत जर मूल जन्मलेलं असलं तर त्याच्यानंतर 30 दिवसापर्यंत या ठिकाणाहून जन्म दाखले दिले जातात। परंतु असे अनेक बांधव या ठिकाणी, शेतकरी बांधव असतील, गोरगरीब असतील, कारण शक्यतो जिल्हा स्त्री रुग्णालय जालना चमन येतं गोरगरिबांचेच त्या ठिकाणी डिलिव्हरी होत असतात, आणि असे लोक प्रमाणपत्र काढायला नंतर यांची नेहमीची टाळाटाळ त्या ठिकाणी असते। डायरेक्टली ते लोकांना आरेरावीची भाषा त्या ठिकाणी करतात आणि कुठलेही सर्टिफिकेट त्या ठिकाणी देत नाही। त्यानंतर विषय असा असतो की 1 वर्षापर्यंत जो काही बाळ आहे त्याला आता यांनी नवीन नियमानुसार 1 वर्षाच्या काळापर्यंत जन्मलेलं बाळ जे आहे तर त्यांना जिल्हा परिषदेमधून त्याचा अप्रूव्हल घेऊन त्या ठिकाणी प्रमाणपत्र मिळतं। आता ही सगळी प्रक्रिया जिल्हा परिषदेची पार पाडायला मला असं वाटतं की 2 ते 3 दिवस किंवा 4 दिवस, कारण ती ऑनलाईन प्रक्रिया आहे। 5 दिवस फार झाले, फार अडचणी आहेत, तांत्रिक अडचणी आहेत, तुम्हाला मॅन पॉवरच्या अडचणी आहेत। 1 महिना जरी आपण पकडूया, पण आता आपण काही गोष्टी आता सगळे बांधव समोर आहेत। हे बघा, तुम्हाला दाखवतो 23/7/2025 ला यांच्याकडं यांनी अर्ज दाखल केलेला आहे जन्म प्रमाणपत्रासाठी। हा एक नमुना आहे त्याचा। अद्यापपर्यंत इथं येऊन म्हणजे तिथं पण कोणी लोक नसतात जिल्हा परिषदेमध्ये। भुसारे मॅडमला आता माझं बोलणं झालं, त्यांनी देखील याच्यामध्ये दखल देणं अत्यंत गरजेची आहे। त्यानंतर इथं येऊन ज्यावेळेस ऑनलाईन करून पडतात त्यावेळेस असे 3-3, 4-4 महिने हे सगळ्या गोष्टी ऑनलाईन घेऊन पडतात, पण हे दखल घेत नाहीत। लोकांना आरेरावीची भाषा त्या ठिकाणी करतात, म्हणजे कामात यांचं अजिबात लक्ष नाही। आता दुसरा प्रकार तुम्हाला मी दाखवतो। 18/3/2025 हे 18/3/2025 म्हणजे याला आता जवळजवळ माझ्या हिशोबाने 6 ते 7 महिने झाले असतील। 3 आणि 11 जास्तीचा काळ आहे। जर अद्यापपर्यंत जर ह्या लोकांना अनेक गोष्टी त्यांच्या रखडलेल्या असतात, म्हणून ते प्रमाणपत्रासाठी इथे येतात। जन्म दाखला हा अत्यंत महत्वाचा आहे। ज्यावेळेस तुम्ही बाळाला जन्म देता, ज्यावेळेस त्या जनगणना त्या माध्यमातून होते, तर अशा वेळी जन्म दाखला अत्यंत महत्वाचा असताना 3-3, 4-4, 6-6, 1-1 वर्षापर्यंत हे लोक त्यांना चक्र मारायला लावतात। गोरगरिबांशी नीट बोलत नाही, उद्धट भाषा असते, कुणीही सहकार्य त्या ठिकाणी करत नाही। आता मी जसं मागाशी नाव घेतलं, गवारे साहेब नियम सांगायला पटाईत आहेत, परंतु इथं कुठलाही यंत्रणा किंवा कुठलंही त्यांच्याकडं मला असं वाटतं की त्यांचा कुठलंही तारतम्य या कार्यकारभारावरती राहिलेलं नाही। त्यांनी देखील आता हे गांभीर्याने घेणं गरजेचं आहे। आणि याच्यामध्ये जर मी आता 2-4 दिवसांनी आम्ही सगळेजण या ठिकाणी येऊन परत एकदा पाहणी करणार आहेत। अनेक ठिकाणी जर आता यानंतर या स्थितीमध्ये जर सुधारणा झाली नाही तर एक मोठं आंदोलन त्या ठिकाणी या स्त्री रुग्णालयामध्ये आपण चमनच्या छेडणार आहोत। आणि या आंदोलनामध्ये मला असं वाटतं की निश्चित प्रकारे खरखरून त्या ठिकाणी जाग आली पाहिजे प्रशासनाला। एवढंच या निमित्ताने मी सांगेल, जहाल आंदोलन यावेळी होणार आहे। जरांगे पाटलाच्या कानावर टाकणार का विषय? ऍक्च्युली काय आहे, खरं पाहायला गेलं तर मनोज जरांगे पाटील मराठा समाज जरी नेते असले तरी या ठिकाणी सगळ्याच बांधवांचा हा प्रश्न आहे। म्हणजे इथं जातीचा विषय येतच नाही मुळात। हे सगळ्या जाती धर्माचे लोक इथं त्या ठिकाणी कास्ट काढण्यासाठी येतात, तरी
दादा नेहमीच त्या ठिकाणी मदत करत असतात. या गोष्टीचा देखील आपण त्या ठिकाणी दादांना सांगून वरिष्ठ पातळीवरती हा विषय निश्चित प्रकारे नेऊन घालणार आहेत. लोकांना त्या ठिकाणी तात्काळ दाखले मिळावेत आणि लोकांची ससे हेल्पाट जे 60-60, 70-70, 100-100 किलोमीटर लोक चक्रा मारतात 6-6 महिन्यापासून, हे कुठेतरी वाचायचं असेल तर मला असं वाटतं की वरिष्ठ पातळीवरूनच याला हलवावं लागणार आहे आणि म्हणून मनोजदादाच्या कानावर देखील त्या ठिकाणी ही गोष्ट घालणार आहोत. नाव काय? किशोर आबा मरकड, मराठा सेवक, जालना.